असेल, सगळी रोबोट ऑपरेशन करत असेल, पण तरी सुद्धा डॉक्टर काय बोलतो, खाली देवाचं मंदिर असतं की नाही, खाली गणपतीचं मंदिर आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्ही मंदिर आहेत का नाही, मूर्ती आहेत का नाही, मूर्ती आहेत, मंदिर आहे. शेवटी डॉक्टर सुद्धा काय म्हणतात, शेवटी कुणाच्या हातात आहे, देवाच्याच हातामध्ये. तसं या सगळ्यांना चालवणारा तो परमात्मा आहे, ती एक शक्ती आहे. हा त्याला कोणी अल्लाह म्हणत असेल, कोणी जिसस म्हणत असेल, कोणी त्याला वेगवेगळी नावं देत असेल, कोणी आत्मा म्हणत असेल, कोणी चैतन्य म्हणत असेल, कोणी ऊर्जा म्हणत असेल, कोणी शक्ती म्हणत असेल. आमच्या साधू संतांनी त्या निर्गुण निराकार परमात्म्याला काय केलं, एका ठिकाणी आणलं आहे की नाही. अव्यक्त निराकार नाहीच्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, असा अपरिच्छिन्न असणारा व्यापक जो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचा आता मला सांगा, बोलता येईल का व्यापक परमात्म्याबद्दल काही? नाही बोलता येणार. मग त्याच व्यापक परमात्म्याला आणि येला रूपाबळे करुणी हरिदासी. लक्षात घ्या, या संतांनी त्याला, त्या चैतन्याला, त्या परमात्मा स्वरूपाला एक आलंबनामध्ये आणलं, एक चिन्हामध्ये आणलं, एका मूर्तीच्या स्वरूपामध्ये आणलं. बघा तुम्ही, आपण जर शाळेत आता ही लहान मुलं प्रवेश करतात, केल्यानंतर अक्षराची ओळख म्हणून अ, आ, ई, क, ख, तेव्हा तो अ समजून देण्याकरता पुढे काय काढावं लागतं, अननसाचं काय काढावं लागतं, चित्र काढावं लागतं. अ रे अननसातला, क रे कपातला. जास्त वेळ घेणार नाही बरं, 11च्या पुढं शक्यतोवर जाणार नाही. मला माहित आहे तुम्ही लस्सी प्यालेले आहात, तुमचे चेहरे मला जरा टेन्शन देत आहेत. हा, कुणी शक्कल काढली ही लस्सीची कोणाष्ट. पण झोपण्याचा अजिबात बिलकुल प्रयत्न करू नका, लक्षात घ्या. आणि जेवढी जेवायला होती तेवढी कीर्तनाला दिसत आलीत, काही सटकलेली दिसत आहेत मला. असो, अ रे अननसातला, क रे कपातला, इंग्लिश मध्ये ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, त्याच्या पुढे बॉल दाखवला जातो. कशासाठी? बी या अक्षराची, अ या अक्षराची ओळख करून घेण्याकरता. एकदा अ कळाला का पुन्हा अननस डोक्यात घेता का तुम्ही? आता कप डोक्यात घेता का तुम्ही? बोला ना. आता कप काय डोक्यात घेण्याची काही गरज नाही ना, लक्षात घ्या. एकदा अची, तसं या परमात्मा स्वरूपाची ओळख झाली ना, मग तुम्हाला देवळात सुद्धा जाण्याची गरज. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं काय बोलता? हो ना. भ्रमेनाहम भ्रमेण त्वं भ्रमेण उपासको जना भ्रमेण ईश्वर भावस्य भ्रममूलमिदं जगत. सगळ्याच्या पुढचं जाऊन सांगतो बरं तुम्ही. बघा लक्षात येतं, हे सगळं भ्रम आहे. तुम्ही आम्ही सुद्धा काय आहे, भ्रम आहे की नाही. आलो एका ठिकाणी, आपण दिसतोय, पाहतो, हे सुद्धा भ्रमच आहे. रज्जूवर सर्पाचं काय भास आहे. शुक्ती रजताचं काय भास आहे. ख पुष्प दिसतं ना बरं आकाशामध्ये, ते सुद्धा काय भास आहे. तसं तुम्ही आम्ही इकडे एकमेकाला पाहतो, हा सुद्धा काय, मी भ्रम आहे. भ्रमेनाहम भ्रमेण त्वं, तुम्ही सुद्धा भ्रम आहे. भ्रममूलमिदं जगत, हे जगत सुद्धा काय भ्रम आहे. जर लक्षात येत असेल तर अधिकार मोठा केला तर मग नंतर कळेल. आता कळणार नाही तुम्हाला, नाही तर तुम्ही मला म्हणाल महाराजांचं डोकं फिरलंय. लक्षात घ्या, हे सगळं भ्रम आहे. जेव्हा कळेल तेव्हा, जेव्हा आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल तेव्हा हे श्लोक आहे, लक्षात. म्हणून आता जी आहे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, आज आपण त्या देवतेचं इथं आज प्रतिष्ठा केली आहे, प्राण प्रतिष्ठा केली आहे. बीज मंत्र असतात, अम ब्रम ब्लम वम शम सम. आणि या मंत्राद्वारे त्या मूर्तीमध्ये काय केले जातात, ते प्राण, ती देवता. आता दुसरं मुठवलीकरांचं आता जबाबदारी वाढलेली आहे, रोज त्यांचं पूजन आहे, नैमित्तिक कर्म आहेत, ही रोजचं नैवेद्य आहे, आरती आहे, भजन आहे, झालं पाहिजे. जर 3 दिवस तुम्ही पूजा केली नाही
तर त्यातलं देवत्व रुसून निघून जातं. आता जिम्मेदारी वाढली बरं, तुम्ही चांगलं बांधलंय, सुंदर बांधलंय, पण त्याचं रोज नित्य पूजन झालं, रोज नैवेद्य झालं पाहिजे. लक्षात घ्या, आरती झाली पाहिजे, रोज झालं पाहिजे, त्याकरता बांधलेलं आहे. आणि जर तुम्ही असं केल्यानंतर त्या देवतेचं तुमच्यावर काय राहील? आशीर्वाद राहील, काही अरिष्ट येणार नाही. तुम्हाला महाराज असं होतं का? बघा, आज अमेरिकेमध्ये सुद्धा मागे आग लागली होती. कुठे? इतकी आग की चांगले चांगले सेलिब्रिटी सोडून गेले होते महाराज. लक्षात घ्या, का? गॉडलेस त्यांनी सांगितलं होतं की गॉड, आमच्या इथं देव नाही, आणि जिथं नीतिमत्ता नाही, सदाचार, आचार, विचार नाही, तिथं ते क्षेत्र. म्यानमारचं बघितलं ना तुम्ही? म्यानमार, बँकॉक, थायलंड, काय परिस्थिती आहे बघितलं? भयंकर परिस्थिती, भयंकर. टीव्हीवर कमी दाखवली जाते, पण साक्षात तिथल्या लोकांशी संपर्क झाल्यावर तुमच्या मला फोन येतात महाराज. भयंकर परिस्थिती आहे. का? तिथं देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ, कळ, खाओ पिओ, मौज करो, मजा करो, कल का किसने देखा. नाही महाराज, हे त्यांनी दिलंय. मला सांगा, कोरोनामध्ये नंबर लागला का आपला? आहोत ना आपण, एकमेकाला पाहतोय. आज अस्तित्वाची जाण होते ही त्या परमात्म्यामुळं. नाही तो या सृष्टीमध्ये विनाकारण कुणाला ठेवणार नाही. लक्षात घ्या बरं. आणि दुसरं सांगतो, विनाकारण राहू, काहीतरी करा महाराज, काहीतरी करत राहा बरं. कारण का देवाचं वाक्य, जे काहीच करत नाही, उत्सिदेरु मे लोकान कुर्याम कर्मचे धाम, जी कर्म करत नाही त्यांना मी मुळासकट उपटून फेकून देतो. म्हणून समाज उपयोगी काहीतरी करा. माझी तरुणांना विनंती आहे की या समाजासाठी, या देशासाठी, देव देसन धर्म पायी प्राण घेतलं हाती, शूरामी सरदार काय कुणाची भीती. या देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपले प्राण न्यौछार करता आले पाहिजेत. त्या जगण्याला अर्थ आहे की नाही? दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचा स्वाभिमान नक्की पाहिजे. ज्या परमार्थात आपण राहतो त्या परमार्थावर ज्यांनी दिशा दिल्या, आहे की नाही? मार्ग दावून गेले दयानिधी संत ते. त्या दयानिधी संतांचे सुद्धा थोर थोर आपल्यावर काय काय कळतंय महाराज? अनंत शास्त्रम बहुलाश्य विद्या, अनंत मार्ग आहेत, अनंत संप्रदाय आहेत, अनंत वेगवेगळे प्रकार आहेत. पण नेमका तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोचवणारं जे साधन आहे तो दाखवणारा खरा साधू असतो महाराज. कळतंय का बघा माझं बोलणं? आहे की नाही? ज्ञानोबाराय म्हणतात, प्रगटलिया गवस्ती अशेष ही मार्ग दिसते. एकदा का सूर्य उगवला ना की बघा, चौकात तुम्ही उभं राहिलात का, आता सगळे मार्ग दिसतात. कुठं जायचंय तुमचं तुम्ही ठरवा. तसं आज तरुण मुलं जी पाहतोय, काही मुली पाहतो, कोणतं करिअर करावं याच्याबद्दल काय आहेत ते साशंक आहे की नाही? मार्ग दाखवणारा, वाटाड्या, गॉडफादर आपण त्याला म्हणतो, एक कोणीतरी त्यांना भेटला पाहिजे. आणि नक्कीच मी तुम्हाला त्याही कीर्तनामध्ये सांगितलं होतं आता की परमार्थ जो पाहिजे किंवा तुमचं जीवन जे पाहिजे ते संतांच्या सानिध्यातलं पाहिजे. बघा माझं बोलणं समजतंय का? एकटा नाही, एकट्यानं जमत नाही बरं. काय काय बरेचसे असे गेले. मी ऋषिकेशला असताना एक नेपाली माझा मित्र, तो योग साधना करायचा. त्याला मी म्हणायचो, अकेले मत करो, किसी गुरु सानिध्य में रह के ही साधना करनी चाहिए. तो बोलायचा, मैं गुरु हूं स्वयं. आणि मला एक पंक्ती म्हणायचं, ती पतंजली योग शास्त्रामध्ये ती योगो योगस्य उपाध्याय, योगच योगाचा काय उपाध्याय. अरे म्हणलं वैसी बात नहीं है. प्राणायाम कर रहे हो तो प्राण कहां रोकना है, कब तक रोकना है, कैसे छोड़ना है की नाही, हा अनुभव तुम्हाला देणारा कोणतरी गुरु कुठं साठवायचा आहे हे कळलं पाहिजे. जर नाहीच एकदा चुकीचं काहीतरी झालं, त्याचं पोट फुगलं आणि
म्हणून ज्ञानोबरी मनोमार्गे गेला तो तिथीची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य, गुरु बिन कौन बतावे बडा बिकट यमघाट. आणि ते साधू संत तुम्हाला प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करतात. ऐसा नाही ऐसा होत आहे. आणि वर्म असतं महाराज बघा, जर चुकीच्या मार्गाने गेलात ना आयुष्य जातं, नंतर कळतं आपण चुकलो म्हणून. गेलं ना आयुष्य, वेळ नाहीये तेवढा आपल्याकडे. आयु मर्यादा सुद्धा कमी होत चालली. सगळं हायब्रिड झालंय, सगळं फवारण्या आहेत. तुम्ही जी फळं खातायत ना, शिटी मारताय, तुम्ही जी फळं खाताय ना ती सगळी कार्पेटनी, खतांनी, कीटकनाशक फवारण्यानी ती फवारलेली आहे. ती पचवण्याकरता सुद्धा तुमच्याकडं तेवढं सामर्थ्य आता राहिलेलं. चांगली चांगली तरुण मी युवक मी पाहतोय हार्ट अटॅकनी जात आहेत. याचं कारण कोरोना पण आहे आणि ही फळं, हे जे धान्य, वातावरण इतकं विचित्र झालंय आणि त्याचा परिणाम आम्ही भोगतोय. आणि म्हणून योग्य दिशा गुरु जो आहे ते आहेत संत महाराज, आहे की नाही. त्या संतांचे अनंत उपकार आहेत. या वारकरी संप्रदायाचे अनंत उपकार आहेत की या संप्रदायामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारानं मार्गदर्शन. नाही नाही तू असंच कर असं नाही, अधिकार तैसा करूपदेश साहे ओझे त्यास तैसे देव. तुला हे जमत नाही ना तू हे कर, तुला हे जमत नाही ना मग तू दिंडी घे, दिंडीमध्ये चाल. सोपे वर्मा अम्मा सांगितले संती टाळ दिंडी हाती. बघा ना आपल्या कोकणातली दिंडी निघाली का किती आनंद. इतरही लोक जळतात आपल्या दिंडीवर, आहे की नाही. इतके सुंदर टाळ, इतके सुंदर नाद निनाद त्या ठिकाणी निघतो. त्यांनाही नाचावं असं वाटतं, आहे की नाही. पण तसं त्यांना नाचता येत. बघा ना आता आमच्या येताना पोरी कशा तालात, असं वाटतं त्यांच्याकडनं ट्रेनिंग करून घेतली का काय, आहे की नाही. इतक्या सुंदर. आणि तिकडच्या नाचायला सांगा बरं त्यांना जमणार. मग ती नावं ठेवतात. ठेवा नाव. मीराबाईला नाव ठेवली नाही का. अहो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तन, नाचू कीर्तन, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हो नाचू कीर्तनाचे रंगी, दान दीप लावू जगी, कीर्तनाचे रंगी दान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी दान दीप लावू, नाचू कीर्तनाचे रंगी दान दीप लावू जगी, दान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे. तुमच्यात येऊन महेंद्र महाराजांवर परिणाम झालाय बघा. नाचू नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. नाचायला सांग. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या. तर अधिकार जसा असेल येईल आज ना उद्या तो या मार्गाने नक्कीच येईल. आणि म्हणून ही मुभा फक्त वारकरी संप्रदायात, बरं लक्षात घ्या, ही मुभा फक्त वारकरी. आणि म्हणून हा श्रेष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर. मी सांगतोय तुम्हाला, मी सगळ्यांमध्ये राहिलो. तुम्हाला मागे पण सांगितलं होतं का नाही कोणाला ठाऊक. मी आळंदीलाही राहिलोय महाराज लोकांमध्ये. 8वी 9वी पंढरपुरामध्ये माझं शिक्षण झालंय. मोठे बाबा होते तेव्हा त्यांच्याबरोबर मी पंढरपूरला होतो, विवेकवर्धनीला होतो. आणि मग सगळ्या फडांमध्ये जात होतो. गंगू काका, वास्कर, आजरेकर, आहे की नाही. सगळ्या फडांमध्ये मी राहिलोय. टाळ घेतलेत, काही कळत नव्हतं, जगलोय त्यांच्यामध्ये. पुढे आळंदीमधून संन्याशांमध्ये मी 11 वर्ष राहिलो, संन्यासी लोकांमध्ये. आणि संन्याशांमध्ये राहिल्यानंतर आता गडकऱ्यांमध्ये राहतोय मी. म्हणजे फडकऱ्यांमध्ये सुद्धा राहिलो, बुवा महाराज लोकांमध्ये सुद्धा राहिलो, संन्याशांमध्ये राहिलो. आता गडकऱ्यांमध्ये परिसरात तिकडे सगळे गड आहेत, आहे की नारायणगड, भगवानगड, गैनीनाथगड, मोठी मोठी गड आहेत, स्थान आहेत ती. आणि तिथे एक वेगळी परंपरा आहे. आता त्या परंपरेत मी तिथं थांबतो, राहिलोय, लक्षात घ्या. आणि हे सगळ्यांचा अभ्यास करतोय. आणि माझे सगळे मित्र सर्व क्षेत्रामध्ये आहेत.
इस्कॉनमध्ये हरेरामस्वामी प्रजापिता ब्रह्म टोटल सगळ्या लोकांमध्ये ही सगळी मित्रमंडळी आमचे कॉन्टॅक्ट चालू असतात आणि मग ते सांगतात काय 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 मला कोणाचं उणीव काढायची नाही, पण मला एवढं कळतं की सर्व संप्रदायांपेक्षा आमचा वारकरी संप्रदाय सगळ्यांना घेऊन चालणार आहे. यारे यारे लहान थोर याती भळती नारी नर करावा विचार चिंता कोणा या सगळ्यांनी या नट खट नट यावे शुद्ध होऊन जावे. आणि म्हणून या संतांनी या वारकरी संप्रदायातल्या संतांनी मला देवाला उभं केलंय आणि देवाला सांगितलंय मूड पापी जैसे तैसे देवाशी भांडली ती ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नामदेव महाराज ही सगळी मंडळी देवाबरोबर भांडलेली. देवा कसंही येऊ नाही म्हणले जे मला शरण जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण त्याचाच मी ठेका घेतलेला आहे जो. अरे म्हणलं तसं नसतं म्हणले कसं काय. मग त्यांनी उदाहरण दिलंय. एक आंधळा असा चालला होता आणि मोठा खड्डा आला. 2-4 माणसं त्याला पाहत होती. त्यातला एक सज्जन चांगला होता, काहींचं लक्ष नव्हतं पण त्याचं लक्ष होतं. मग तो जात असताना तो आंधळा त्याच्यामध्ये त्या खड्ड्यात पडल्यानंतर सगळी जमा झाली. मग त्यांनी बघितलं होतं की हा पाहत असताना डोळस माणूस आहे, चांगला माणूस आहे, हा पाहत असताना त्यांनी बघितलं पाहून न पाहिल्यासारखं केलं. मग त्याला विचारलं अरे बाबा तू बघत होतास की तो पडतोय. म्हणले पडत होता मला दिसत होतं म्हणले. मग म्हणले का तू का बोलला नाही. म्हणले त्यांनी मला विचारलं नाही. काय कळतंय माझं बोलणं कळतंय तुम्हाला. त्यांनी काय बोलला तो त्यांनी मला विचारलं नाही म्हणून मी काय सांगितलं. अरे म्हणले त्याला दिसत नाही. त्यांनी जर तुला पाहिलं असतं तर त्यांनी विचारलं असतं, पण त्याला न दिसल्यामुळे तो त्या ठिकाणी पडला. पण तुझं कर्तव्य होतं का त्याला पडू. कळतंय बोलणं. संतांनी देवाला सांगितलं देवा आम्हाला काहीच कळत नाही आहे की नाही. आम्हाला काय कळतंय चांगलं वाईट. लहान मुलाला काय कळतंय काहीच कळत नाही. मग सांभाळण्याची जबाबदारी कोणाची. आईची आहे. देवा तसं तू या ठिकाणी या सर्व जनतेला तुला काय करायचंय सांभाळायचंय. आणि म्हणून त्याला उभं केलं, त्याची प्राण प्रतिष्ठा केली आणि काय केलं हात उभारून अभंगाच्या पहिल्या चरणात. म्हणजे आम्हालाही कळ जागे आहात म्हणून. उभारिला हात जगी जाणविली मात. हात उभारले जगद्गुरु तो आणि जगाला दाखवून दिलं देव उभा आहे तुमच्या आमच्या करता महाराज, तुमच्या आमच्या कल्याणा करताय. फक्त काय करायचं जाऊन दर्शन करावं आणि प्रार्थना करा. कधीही मंदिरामध्ये गेलात तर त्या देवतेची तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. हनुमंतरायच्या अतुलित बलधामम वर्णशैला स्वर्णशैला वदेहम धनुजपनकृशानम ज्ञानिना है की नाही. शरण नाही का आलं शरण शरण नाही तर हम हनुमंते रुद्रात्मका होम पट बीज मंत्र येतात बीज मंत्र म्हणा आहे की नाही. नाहीतर मग नमस्कार तरी पण काहीतरी प्रार्थना करा. काय म्हणणं आहे तुमचं. एखाद्या बाईनं चांगली नथ घातलीत, चांगले कपडे घातलेत आणि तिचं कौतुकच झालं नाही मग काय होईल सांगा बरं मला. बरं ती नाक अशी करून 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 वैतागलेली असते ती, कोणी काय बोललंच नाही मला किती वाईट वाटतं. पण जर ती घातली आणि चांगले कपडे आणि तिचं जर कौतुक केलं तिला किती बरं वाटतं. ती म्हणते चास घेऊन जाता आहे की नाही. जर स्तुती सगळ्यांना प्रिय आहे की नाही मग वचने किम दरिद्रता. वाणीमध्ये दरिद्रता कशाला. सगळ्यांची स्तुती. तसं देवाची सुद्धा काय करा स्तुती. सुंदर ते ध्यान वर्णन करता आलं पाहिजे आणि जेवढं वर्णन कराल तेवढं प्रसन्न होतो. बरं लवकर प्रसन्न होतो. ती फक्त स्तुती करता आली. पहा तुम्ही स्तुतीचेच प्रमाण जास्त आहे. श्री अनंता मधुसूदना नारायण जगव्यापका जनार्दन. अहो सामान्य माणूस जर प्रसन्न होत असेल, अहो शांबड्या पोराची जर स्तुती केली तर आई प्रसन्न होते महाराज आहे की नाही. आमचं तर चॅलेंज असतं कधी कधी म्हणजे त्या घरात जाऊ नको. आता वालीच्या रस्त्यानं ते इतकं कडू घर आहे म्हणले ती बाई तर लयच बेकार बाई. आमच्या सगळ्यांच्या काय झाल्या मग तिथं आमची भेट लागली. काय तू त्या घरी जाऊन दाखव. आता तो आमचा वारकरी पक्का वारकरी होता. म्हणलं मी जाऊन दाखवतो म्हणले. नाही म्हणले तसं नाही. चहा काय जेवण करून येतो म्हणले. अहो म्हणले ती बाई लय खडूस आहे ती शिव्याच देते म्हणले.
अहो त्या माणसाने मी बघितलं, तो वारकरी भारी हुशार होता. तो गेट उघडलं आणि ते पोरग खेळत होतं. महाराज शेंबड पोरग होतं, ते उचललं. म्हणले काय पोरग आहे, म्हणते काय सुंदर राजबिंड पोरगा आहे. ओ हो हो. ती बाई आली, कोण आहे कोण आहे काय. ते पोरग हातात बघितलं, लगेच उपरणं घेतलं, शेंबूड पुसलं त्याचं. काय त्या बाईला आनंद वाटला. हो म्हणते कुठून वारकरी काय. लगेच हा स्वरच खाली गेला तिचा. कुठून काय नाही म्हणलं, असं चाललो होतो. काय तुमच्या मुलाचा कपाळ आहे हो, राजयोग. हो म्हणले चहा घेऊन जा. आम्ही बघितलं बाहेरून, बरे बापरे म्हणलं काय गडबड. ही बाई हाकलून देणारी बाई, चहा. तो तिथून आम्हाला सांगायला लागला जेवण करून चहा काय. आणि मग काय चहा घेता घेता त्यांनी जे लावलं त्याला ज्योतिष पण येत होतं. असं आहे तसं, आता असं करा जेवणच करून जा. मला सांगा, एखाद्या सामान्याची स्तुती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याला आनंददायी सुखी करते. परमात्म्याची स्तुती केल्यानंतर मला सुखी होणार नाही. मला सगळं काही तुमच्या मनोकामना पूर्ण, फक्त स्तुती करता आली पाहिजे. टेक्निक आहे बरं ती, उगत त्याला नाही. त्यात सुद्धा काय, नकल करने के लिए भी अकल लगती, एवढं खरंय. नकल करने के लिए भी अकल लगती. स्तुती करताना करता आली पाहिजे आणि ती करणं गरजेची आहे. परमात्म्याची सुद्धा स्तुती करा, आपोआप प्रसन्न होतो तो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उभा जगी जाणविली काय देव बैसले सिंहासनी. आज सिंहासनावर ते आरूढ झालेले आहेत. आणि दुसरं, काही काही लोक म्हणतात महाराज देव, देव या शब्दाचा अर्थ काय. काही काही म्हणतात देव हा काय एक भ्रामक कल्पना आहे. काय काय म्हणतात हा धर्म म्हणजे आफूची गोळी, असाही शब्द वापरतात बरं काही लोक, काही सुशिक्षित लोक. भरपूर आमचे घमासान युद्ध होतात त्यांच्याबरोबर, शाब्दिक मोठ्या मोठ्या चर्चा होतात. ते म्हणतात देवच नाही, आम्ही देवाला मानत नाही, ते सगळं सगळं आपोआप होतं. असे काही म्हणणारी लोक आहेतच नाही. एक कॉम्रेड माइंडचा असाच कम्युनिस्ट, तो म्हणला ये सब नॅचरली चलता है, इसमें कोई ईश्वर कारणीभूत नाही, इथे काही त्याला कारणीभूत नाही म्हणले. म्हणलं असं नाही, याला काही नाही नाही म्हणले. म्हणले हे पाऊस, समुद्राची वाफ होते, वाफेचे ढग, ढगाला थंड हवा लागली काय होते, त्यात ईश्वर कुठला कारणीभूत आहे. बरोबर आहे नाही म्हणले. मग ती शक्ती, शक्ती आपोआप होते. पदार्थ ती एकत्रित आली का ती शक्ती तयार होते. म्हणलं कसं काय, गुळ, नवसागर, पाणी एकत्र केल्यावर काय होतंय. बघ कसे पिणारे गप्प बसलेले आहेत. मला सांग काय होती त्याच्यामध्ये, ती एक मादकता, ती शक्ती येते. ती मग ती शक्ती पदार्थामध्ये, ती शक्ती ईश्वराची शक्ती. बोलायला तयार असतात बरं ही लोक. पण त्याचा जो मुलगा होता अतिशय सज्जन होता, धार्मिक होता, प्रवचन कीर्तन ऐकणारा होता. तो म्हणला पप्पा नाही असं नाहीये, याला कोणीतरी करता. हे मला नको शिकू म्हणले, मला शिकवतो का म्हणले. मग त्यांनी काय केलं, सुंदर चित्र असं कागदावर चित्र काढलं, रंग भरले आणि ते वडील आल्यानंतर ते एका खुर्चीवर बसून चहा कॉफी घेत असायचे ते. आणि तिथंच त्यांनी ते चित्र सुंदर ठेवलं, त्याच्यावर पेपरवेट ठेवला. वडील आले, फ्रेश झाले, कॉफी घेत घेत त्यांचं लक्ष त्या टेबलवर चित्राकडे गेले. आणि त्यांनी विचारलं, अरे काय सुंदर देखावा आहे म्हणले, काय चित्र आहे, कुणी काढलं. पोरग म्हणलं पप्पा डॅड आपोआप झालं म्हणले. मला काय उल्लू समजतो म्हणलं, आपोआप कसं काय होईल. नाही म्हणलं, पेन्सिल उठली, तिनं ते स्केच केलं, रंग ब्रश उठला, आपोआप झालं म्हणलं. ते म्हणले अरे मूर्खा, आपोआप कसं होऊ शकतं. ज्या अर्थी हे चित्र दिसतंय त्या अर्थी त्याला कोणीतरी करता. तो म्हणलं पप्पा एवढ्याशा छोट्याशा चित्राला जर करता लागत असेल तर या विराट ब्रह्मांडाला चालवणारा कोणी नसेल का. तुझी ये सत्तेने वेदासी धनी, हे सूर्य बरोबर, रोज सूर्य बरोबर वेळेवर आहे का नाही, का आपल्यासारखं पहाटे 9 वाजता. थोडस लेट केलं तर काय होईल. हे सगळं त्याच्या म्या बोलविल्या भेद बोले, म्या चालविल्या, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगात ते चाळी जा. हे सगळं तो करतोय महाराज, तुम्ही आम्ही नाही मानत. अहो एक क्षण नुसतं, अहो एका तत्वाला तरी त्यांनी आदेश दिलाय. आता बघा ना म्यानमारची काय परिस्थिती, काय हलतंय महाराज.
काही राहिलं नाही. हा जरा पृथ्वीला असं वाटलं की जरा असं असं करावं. ओ उठवली कर असं असं करा. जरा अंग मोडलं त्या पृथ्वीनं काय होईल आपलं. करत नाही ना ती. हो कुणाची सत्ता आहे. त्या समुद्राला वाटलं जरा यावंच सप्ता आला म्हणून भेट द्यायला. काय होईल. समुद्रे रेखा मुलांडावी आज्ञा माझी. तो चालवतोय महाराज. बोलविता देखविता सगळं तो आहे. कारणीभूत आहे महाराज. देखवी ऐकवी एक नारायण. हा तो दिसत नाही. तुम्ही कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाही. एक दिवस अकबर बादशाह असा फकीर चालला होता रस्त्याने. फकीर चालला होता. आता फकीर जो फिकीर नाही करता हो फकीर आहे. तर तो फकीर तिकडनं चालला होता. तर त्या काय बादशाह त्याला बोलो आणि त्याला प्रश्न विचारला. तुम जो ईश्वर को मानते हो, परमात्मा को मानते हो, परवरदिगार को, अल्लाह को मानते हो? हाँ मानता हूं. बोले इतनी आपकी श्रद्धा है, वो क्या करता है? तुला काय विचार. बिरबल तिथंच होता त्या दिवशी. कोणच नव्हतं दरबारामध्ये. तिघच. त्या फकीराला बोलवलं आणि म्हणलं क्या करताय. परमात्मा काय करतो म्हणले. तुम्ही ज्याच्या जीवावर आज एवढे उड्या मारता, भजन करता, गाता, तो दिसत तर नाही. म्हणले तो करतो काय. म्हणले याचं उत्तर असं देता येणार नाही. फकीर म्हणला. म्हणलं मग कसं. तुला उत्तर पाहिजे ना. म्हणले हो मुझे जवाब चाहिए. तर म्हणलं मैं असं उत्तर देणार नाही. मग माझी पण काहीतरी अट आहे तुला उत्तर दे. म्हणजे काय. तुझ्या सिंहासनावर बसव. तो म्हणला दिमाग खराब हो गया क्या. हाँ मेरे सिंहासन पर बैठने की गुस्ताखी कर रहा है. खाबिज जहां पना. बिरबल जी बोल रहा नहीं आपको जवाब चाहिए तो ये सब करना पड़ेगा. कोणच नव्हता. बोले कोई देखने वाला तो नहीं है. आपको जवाब. हाँ मुझे जवाब चाहिए. तो बिठाओ बोले उसको. बसवलं सिंहासनावर आणि त्याला म्हणलं आता अभी क्या करना है, आगे क्या करना है. बोले कुछ नहीं नीचे बैठो. कुणाला. बादशाह. खाली बस. खाली बसवलं त्याला. खाली बस. खाली बस गपचूप. बोले अभी क्या करना है. बोले कुछ नहीं वो जो राज मुकुट है ना मेरे मस्तक पे रख दो. बोले ऐसा कब. बिरबल म्हणलं अपने रखने में क्या है, फकीर तो है. कसा तरी असं काढलं आणि त्याच्या डोक्यात ठेवला. महाराज बैठो. बोले जवाब देता हूं. बोले क्या करता है. ये करता है. बोले रावाला रंक आणि रंकाला फकीरला मी बादशाह बन गया हूं, अब तू फकीर बन गया. बोले ये करता है. त्याच्या मनामध्ये जर आलं ना महाराज धेर नाही आहे. आणि म्हणून फक्त तो दिसत नाही याचं कारण आहे. तो दिसला तर त्याची किंमत जाईल. महाराज कळतंय माझं बोलणं. ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्या दिवशी कळत त्या दिवशी ज्ञानोबरे संपले. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली. नाही कळत बरं. गाथा कळत नाही. ज्ञानेश्वरी कळणार नाही. कारण का ती अगम्य. अभंग न भंग इति. तुमच्या आमच्या कविता, तुमचे आमचे लेख कितीतरी पुस्तकाशी कोनाड्यात पडलेली आहेत. मला त्या लायब्ररीमध्ये धूळ खात बसलेले आहेत. पण गाथा आणि ज्ञानेश्वरी चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्यावर विचार होईल का. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. त्यांच्या कविता आहेत पण परतत्वाचा स्पर्श, परमात्म्याचा स्पर्श नाही ना. महाराज तुका म्हणे मज बोलवितो देव. बोलवतो तो आहे की नाही. हा त्यांचा विश्वास आहे. ही त्यांची भावना आहे. तुमची आमची भावना नाही. हा खरं कीर्तनकार बोलतात म्हणजे खरं आहे का. मर तसंच. आम्हाला काय घेणं देणं. तुला विश्वास ठेवायचा ठेव, नाहीतर नको ठेवू. अरे मार्ग त्यांनी सांगितलं ना. संत कधी खोटं बोलणार नाही. आणि तुम्हाला विश्वास करावा. मला सांगा हॉस्पिटलमध्ये जाता, दवाखान्यामध्ये तुम्ही जाता, इंजेक्शन देताना तुमचा विश्वास आहे की नाही. बोला ना त्या डॉक्टरवर. आणि जर अविश्वास आला तर तेच इंजेक्शन तुम्हाला काय होईल. घातक होईल. बरं लक्षात घ्या. बायको जेव्हा ताट वाढते आणि संशय आला काय होईल. विश्वास. विश्वासावर जग चालतं. तसं विठ्ठल जळी स्थळी
रीता ठाव आजी मी दृष्टी त्यांनी पाहिलंय ना ते कुठं बोलणार नाही. हा आपल्याला दिसत नाही, आपण कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाही ना. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसत नाही आणि काही गोष्टी दिसत नाही म्हणून त्याला नाकारता येत. हवा दिसत नाही आहे की नाही, सुगंध दुर्गंध दिसत नाही. कोरोना दिसत नव्हता, दिसला का? हा नाही, कोरोनानं कमी आणि त्या सोशल मीडियानी जास्त मारली भयंकर. नाही त्यांचा रिसर्च चालू आहे. माझी तरुणांना सुद्धा, सगळ्या तरुण युवकांना युवतींना माझी प्रार्थना आहे, सोशल मीडियाच्या नादी लागू नका. थोडंसं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही सुद्धा यूज करतो, पण त्याला काही मर्यादा ठेवा. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, काही ना लघवीला आली संडासला आलेली कळत नाही, काही ना ते असल्याशिवाय जेवण सुद्धा जात नाही. काही लहान पोरं मी बघितली, मला ते पोराला द्यावंच लागतं, नाही ते जेवतच नाही. अरे ते जेवतं पण ते चावतंय का नाही आहे की नाही, ते खात राहतंय बघा, त्या कार्टूनकडे बघत बघत नाही. आणि मग त्या पोरांच्या ढेऱ्या अशा होतात मला बघा. का लक्ष दिलं नाही तुम्ही? आणि त्याला देऊ नका. मी म्हणलं ना, अति तिथे माती, अति सर्वत्र वर्जे. पाहू नका, मी या मताचा नाही. सगळी टेक्नॉलॉजी सगळी त्याच्यात आली, पण त्याला काहीतरी काय द्या, वेळ द्या, टाइम द्या आणि चांगल्या करता त्याचा वापर करा. पण सारखं एंटरटेनमेंट, बुद्धी तुमची खराब होईल. आणि हे सोशल मीडिया, आणि आता रिसर्च चालू आहे. कोरोनामध्ये त्यांनी 20 ते 30% अभ्यास केलाय बरं तुमचा. आता बॉम्ब हल्ले होणार नाही, विषप्रयोग सुद्धा होणार नाही, फक्त सोशल मीडियाने तुम्हाला मारायचं. ओ ती चांगली बाई बँकेत क्लार्क, ती काम करत होती चांगली धडधाकट, आणि तिला कॉल केला, मॅडम युअर कोरोना पॉझिटिव्ह, युअर रिपोर्ट. त्याचा तुमचा रिपोर्ट आला, युअर. तिने मोबाईल फेकून दिला आणि ओरडली. सगळा स्टाफ परत, मैडम क्या हो गया, मैडम मेरे पास मत आओ, मेरे पास मत आओ, मुझे कोरोना हो गया, मुझे कोरोना हो गया. दुसऱ्या दिवशी मेली. हे सांगतोय तुम्हाला मी. तुम्हाला मी अंधारात भूत दाखवीन आणि तुम्हाला दिसल पण. लक्षात येते माझं बोलणं तुम्हाला. म्हणून आता काही ओपनली बोलता येत नाही, कॅमेरे चालू आहेत, हे व्हायला नाही पाहिजे. काही गोष्टी ज्या अशा आहेत. आणि तुमच्यावर वॉच आहे. आता जे इंटरनेट तुम्ही यूज करताय ते इंटरनेट वेगळं आहे. या इंटरनेटवर सुद्धा वॉच ठेवणारे एक जाळ आहे. त्याही इंटरनेटवर, कारण का ही हॅकर आहेत आमच्याकडे येतात, ते तुम्हाला माहिती आहे नाही कोणाष्टो. ही सगळी हायर जेवढी एज्युकेटेड सगळी लोक आहेत ना, आणि सगळे भेटतात आम्हाला. नेते मंडळी येतात आहे की नाही, चोर सुद्धा, सीबीआयची लोक सुद्धा दर्शन येतात ना आम्हाला, आणि लगेच सांगून जातात. एक तर चोर मला ब्लेड कशी धरायची सांगायला, म्हणजे कशाला शिकवतो तुम्हाला. नाही म्हणलं माझी इच्छा आहे. म्हणजे कशाला तू प्रगट करतो म्हणले इच्छा आहे की नाही. आणि हे सांगतात स्पष्टपणाने आम्हाला सांगतात. आणि म्हणून या, आणि तुम्ही काय सर्च करताय, तुम्ही लपलेले नाहीत बरं. तुमच्या प्रत्येक मानसिकतेवर, बौद्धिकतेवर, तुमच्या जो सराउंडिंग आहे त्याच्यावर त्यांचं काय चाललंय, रिसर्च चाललंय. आता हे ओपन बोलतोय तुम्हाला, मी जागं करतोय. जागं झालं ठीक आहे, नाही तर येथे कोणाचे काय बा गेले. जर तुम्हाला टार्गेट करा, मला हे व्हायचं, IAS अधिकारी व्हायचं, मला हे मोठं टार्गेट आहे, आणि याच्या नादी लागू नका. तुम्हाला ती गुंतवतात. आज युट्यूबला सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे ती गाणी ते पुरवताय, तुमच्या स्वभावाप्रमाणे, तुमच्या स्वभावाप्रमाणे रील्स टाकतायत. नाही मी आता अर्ध्या तासानंतर बंद करीन, 2 तास जातात महाराज. तुमच्या आयुष्यातली अमूल्य, तुम्ही जीवनातली तुमचा काळ, अमूल्य काळ हा गमावताय. म्हणून सावध करताना मी करतोय. लक्षात घ्या, जेवढं सावध करायचं आहे. आणि ईश्वर जो आहे, परमात्मा आहे, त्याला या डोळ्यांनी पाहता येत. यत् चक्षुषा न पश्यन्ति येन चक्षुगुंश पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्यते यदिदम् उपासते. या डोळ्यानं त्याला पाहता येत. हे डोळे त्याच्यामुळे पाहतात. कळतंय माझं बोलणं? तुम्ही मुडदा बघितलेला, मुडदा मेलेला, डोळे असतात की नाही चांगले, 22-24 वर्षाचा तरुण पहा तुम्ही, सगळं काही असं स्माईल असते त्याच्या, असं वाटतं झोपलाय तो.
शरीर जसंच्या तसंच आहे, अवयव तसेच ताजे तवाने आहेत, पण कोण नाही त्याच्यामध्ये? आत्मा, परमात्मा नाहीये महाराज, लक्षात घ्या. म्हणून ईश्वर या डोळ्यांनी दिसणार नाही. कित्येक मोठे मोठे रिसर्च चाललेले आहेत. आता हे सुद्धा उपग्रह पाठवतायत, हे की नाही, मोठे मोठे सॅटेलाइट्स वर सोडलेले आहेत. चंद्रावर काय, मंगळावर काय, सूर्यावर काय, इकडं काय तिकडं काय, पण त्यांना माहिती नाही. आमच्या शास्त्रकारांनी, साधू संतांनी, ऋषीमुनींनी सांगितलेले आहे, यंत्रानं, या इंद्रियानं तो पाहण्याचा विषय नाही. मागे तुम्हाला मी सांगितलं की स्वप्नातले जे पैसे आहेत जागृतीत चालतील का? स्वप्नात करोड रुपयाची लॉटरी लागली आणि इकडं कर्ज होतं, फेडता येईल त्याला का? स्वप्नावस्था वेगळी आहे, जागृत अवस्था तशी. जागृत अवस्था वेगळी आहे आणि पारमार्थिक अवस्था वेगळी आहे महाराज. त्याला जो दिसला ना, देव देखिला देव देखिला तो नाही कोणा भ्याला. गवळणींनी सुद्धा तो परमात्मा पाहिला होता. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले मना. आहे की नाही? आपलं मन नाही वेदणार, कारण का तो आपण पाहिलेलाच नाही. त्यांनी पाहिला महाराज. देखिला देखिला माये देवांचा देवो, पिटला संदेह मारे दोषे पण. दुसरं ज्ञानोबाऱ्यांना विचारा, ज्ञानोबा तुम्ही कसा पाहिला? तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पण कसा पाहता? पाहणे दुरी सारोनिया दृश्य, द्रष्टा, दर्शन या त्रिपुटी रहित त्या परमात्म्याचं मी दर्शन केलं. असा जो परमात्मा आहे त्याला देव म्हणतो. त्याचे प्रकार बरेचसे आहेत, बरचसं काही बोलता येईल. देव, क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मोद, मद, स्वप्न, कांती, गती एवढ्या अर्थामध्ये देव आहे. झोपणार नाही ना? देव, क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मोद, मद, स्वप्न, कांती, गती एवढ्या